संजय राऊतांसह आदित्य ठाकरेंवर हक्कभंग प्रस्ताव आणणार। संजय राऊतांनी राहुल नार्वेकरांबद्दल अपशब्दाचा वापर केल्यानं राऊतांवर हा हक्कभंग आणणार। भाजप आमदार राम कदम यांचं वक्तव्य। विधानसभा अध्यक्षांच्या बाबत तुमची आक्षेपार्ह विधानं हा केवळ अध्यक्षांचा अवमान नाहीये, विधिमंडळाचा अवमान आहे। म्हणून मी आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्या विरोधात हक्कभंग प्रस्ताव विधानमंडळात मांडणार। आदित्य ठाकरे आणि राऊतांकडून असंसदीय शब्दांचा वापर, त्यांच्यावर हक्कभंग आणण्याचं काम सुरू। शंभूराज देसाईंचं वक्तव्य। असंसदीय शब्दांचा वापर राऊतांकडनं झाला, आदित्य ठाकरेंकडनं झाला। तुम्ही ही टीका करता ही गैरलागू आहे आणि म्हणून मी कालच म्हटले की त्यांच्यावर निश्चितपणाने हक्कभंग विधानसभेत आणावा लागेल। मॅच फिक्सिंग करून निकाल दिल्यामुळे आम्हाला धक्का बसलेला नाही, जनतेत मात्र चीड आहे। संजय राऊतांचा नार्वेकरांवर आरोप, तर घराणेशाहीचा आरोप करता मग श्रीकांत शिंदेंची ओळख काय? राऊतांचा शिंदेंवर पलटवार। महाराष्ट्राला अपेक्षित होता की हे मॅच फिक्सिंग करून निकाल देतील, तोच दिला। त्याच्यामुळे आम्हाला काही धक्का आश्चर्य वगैरे लोकांना वाटलंय असं काही नाही, पण नक्की लोकांच्या मनामध्ये एक चीड निर्माण झाली आहे। उद्धव ठाकरे प्रायव्हेट लिमिटेड म्हणून पक्ष चालवत होते। आमदार अपात्रतेचा निकाल म्हणजे एकाधिकारशाहीचा पराभव, हा लोकशाहीचा विजय। मुख्यमंत्री शिंदेंची उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका। हा सत्याचा विजय आहे, लोकशाहीचा विजय आहे, महाराष्ट्रातल्या जनतेचा आणि या तमाम शिवसैनिकांचा विजय आहे आणि हुकुमशाही आणि घराणेशाही आणि एकाधिकारशाहीचा पराभव आहे। विधानसभा अध्यक्षांचा निकाल कायद्याला धरूनच, निकाल कसाही आला असता तरीही विरोधकांनी आरोप केलाच असता। कायदा समजत नसलेल्यांकडून टीका आणि आरोप, फडणवीसांची प्रतिक्रिया। राहुल नार्वेकरांनी पारदर्शक निकाल दिला, मॅच फिक्सिंग असती तर ठाकरे गटाचे आमदार अपात्र झाले असते। शंभूराज देसाई यांचं वक्तव्य। मॅच फिक्सिंगचा आरोप करतायत, अशा पद्धतीने मॅच फिक्सिंग असतं तर मग उभाटा गटाचे 14 आमदार सुद्धा डिस्क्वालिफाय झाले असते। नार्वेकरांनी दिलेला निर्णय मॅनेज, हा निकाल कोणाच्या तरी सांगण्यावरून तयार करण्यात आलाय। चंद्रकांत खैरे यांची राहुल नार्वेकरांवर टीका। शिंदे गटाची वकिली करावी अशा प्रकारे निकाल वाचन सुरू होतं। गोगावलेंची प्रतोत्पदी निवड चुकीची कोर्टानं सांगितलं होतं। सुप्रीम कोर्टाला खोटं ठरवण्याचा हा प्रकार भाजपनं हा प्रकार केला आणि संजय राऊतांचा हा आरोप। भरत गोगावले यांची प्रतोत्पदी केलेली निवड चुकीची आहे। सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं शिंदे यांची गटनेतेपदी झालेली निवड चुकीची आहे, हे सर्वोच्च न्यायालय सांगते आहे। पण सर्वोच्च न्यायालयाला खोटं ठरवण्याचा प्रकार महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाने केला। कालचा निर्णय लोकशाहीचा गळा घोटणारा आहे। मोदी शहांना जे मंजूर असतं तेच होतं। प्रियंका चतुर्वेदी यांची टीका। अनिल परब दिल्लीमध्ये कपिल सिब्बल यांची भेट घेणार। पुढील न्यायालयीन प्रक्रियेसाठी परब सिब्बलांसोबत चर्चा करणार। उबाठा गट नार्वेकरांच्या निकालाविरोधात सुप्रीम कोर्टात जाणार। विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयानंतर उद्धव ठाकरे पुन्हा अडचणीत येण्याची शक्यता। उद्धव ठाकरेंच्या मशाल चिन्हावर समता पक्षाचा पुन्हा दावा। मशाल चिन्ह मिळवण्यासाठी सर्व अटी पूर्ण केल्या असल्याचा समता पक्षाचा दावा। शिवसेना आमदार अपात्रतेबाबत निकाल लागलेला असला तरी सुद्धा अध्यक्षांना विश्रांती नाहीच। 31 जानेवारीपर्यंत राष्ट्रवादीच्या आमदारांचा अपात्रतेचा निर्णयही द्यावा लागणार। मातोश्री निवासस्थानाबाहेर शिवसेनेला डिवचणारं बॅनर, बाळासाहेबांची आण, दिघे साहेबांचा मान, धनुष्यबाण असा उल्लेख। एकनाथ शिंदे बाळासाहेबांचे खरे वारसदार असाही उल्लेख। आमदार अपात्रतेच्या निर्णयाविरोधात ठाकरे गट आक्रमक। मुंबईच्या लालबाग परिसरात खासदार अरविंद सावंत, आमदार अजय चौधरी यांच्या नेतृत्वात ठाकरे गटाचं आंदोलन। अजितदादांनी शरद पवारांसोबत एकत्र येणं टाळलं। वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची वार्षिक सर्वसाधारण सभेनिमित्त अजित पवार आणि शरद पवार एकत्र येणार होते। अजितदादांवरच राज्याची जबाबदारी असावी म्हणून ते येत नसतील। अजित पवारांनी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला येणं टाळल्यानं रोहित पवारांचं वक्तव्य। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री काम करत नाहीत, मग तुमचं काम घेऊन कशाला येता? कालच्या निकालामुळे रोहित पवारांना नैराश्य आलं। नैराश्यपोटी रोहित पवारांचं हे वक्तव्य। शंभूराज देसाई यांची रोहित पवारांवर टीका। कामातून त्यांच्याकडे काय येतं काम न करणाऱ्या व्यक्तीकडे, त्यामुळं काम स्वतःचं असलं की यायचं, भेटायचं, विनंती करायची, आपलं काम करा म्हणायचं आणि बाहेर राजकीय वक्तव्य करायची। त्यांना सुद्धा आता कालच्या निकालामुळं रोहित पवारांना एक प्रकारे नैराश्य आलेलं आहे। नवाब मलिकांना दिलासा। मलिकांना 6 महिन्यांचा वैद्यकीय जामीन मंजूर। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीच्या अटकेनंतर मलिक सध्या जामिनावर।
सुनील केदार यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता, नागपूर पोलिसांकडून सुनील केदार यांच्या विरोधात एफआयआर दाखल. जेलमधून सुटल्यानंतर विनापरवानगी रॅली काढल्यानं सुनील केदार यांच्यावर गुन्हा दाखल. मराठा समाजाचं मागासलेपण तपासण्यासाठी 15 जानेवारीपासून सर्वेक्षण होणार. सर्वेक्षणानंतर आठवडाभरात माहितीचं वर्गीकरण आणि दुरुस्तीचंही काम होणार.